सप्लायर पोर्टलमध्ये साइन इन केल्यानंतर क्रिएट इनव्हॉइसवर नॅव्हिगेट करा. आयडेंटिफाईंग पीओ फील्डमध्ये रिक्वायर्ड ई बिल सर्च करा आणि सिलेक्ट करा. सिलेक्ट झाल्यावर ए बिल डिटेल्स ऑटोमॅटिकली स्क्रीनवर दिसतील. पुढे इनव्हॉइस नंबर एंटर करा. इनव्हॉइस डेट सिलेक्ट करा आणि टाइप इनव्हॉइस म्हणून निवडा. इनव्हॉइस डॉक्युमेंट अटॅच करण्यासाठी अटॅचमेंट्सवर क्लिक करा आणि चूज फाईल सिलेक्ट करा. तुमच्या सिस्टीममधून रिक्वायर्ड फाईल ब्राउज आणि सिलेक्ट करा. अटॅचमेंटचा साईज 5 मेगाबाईटपेक्षा जास्त नसल्याची खात्री करा. सुटेबल टायटल आणि डिस्क्रिप्शन एंटर करा आणि डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ओके क्लिक करा. लाईन सेक्शनकडे स्क्रोल डाऊन करा आणि ॲड आयकॉनवर क्लिक करा. अवेलेबल ई बिल्स डिस्प्ले होतील. जर मल्टिपल ई बिल्स लिस्टेड असतील तर रिक्वायर्ड ई बिल सिलेक्ट करा आणि सिलेक्ट ऑल क्लिक करा. मग अप्लाय क्लिक करा आणि ओके सिलेक्ट करा. सिलेक्टेड ई बिल लाईन्स आता इनव्हॉइस पेजवर दिसतील. पुढे स्क्रोल अप करा आणि इनव्हॉइस ॲक्शन्सवर क्लिक करा. अवेलेबल ऑप्शन्समधून कॅल्क्युलेट टॅक्स क्लिक करा. सिस्टम ऑटोमॅटिकली ॲप्लिकेबल टॅक्स अमाउंट कॅल्क्युलेट करून डिस्प्ले करेल. इनव्हॉइस डिटेल्स नीट रिव्ह्यू करा. सगळं करेक्ट झाल्यावर सबमिट क्लिक करा. ई बिल इनव्हॉइस सक्सेसफुली सबमिट झाला आहे हे दाखवणारा एक कन्फर्मेशन मेसेज डिस्प्ले होईल. प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी क्लोज क्लिक करा. सप्लायर पोर्टल डॅशबोर्डवर लिहिलेल्या सबमिटेड इनव्हॉइस पाहण्यासाठी इनव्हॉइसेसवर क्लिक करा. रिक्वायर्ड सप्लायर नेम सिलेक्ट करा आणि मग सर्च क्लिक करा. सबमिटेड इनव्हॉइसेस त्यांच्या करंट स्टेटस सोबत डिस्प्ले होतील, ज्यामुळे तुम्ही सप्लायर पोर्टलद्वारे तुमच्या ई बिल इनव्हॉइसचा प्रोग्रेस ट्रॅक करू शकाल.